बंडरामध्ये 27 वर्षीय तरुण ऋषिकेश खापेकरची झालेली निर्घुण हत्या संपूर्ण शहराला हादरून गेली आहे। सावता मैदान परिसरात मध्यरात्री घरात घुसून 10-12 जणांनी त्याची हत्या करत कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत कडक भूमिकेची घोषणा केली आहे। आरोपींची धिंड काढून धुलाई करा अशी थेट ताकीद त्यांनी पोलीस आयुक्तांना दिली असून मृतकाच्या परिवाराला 1 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे। बडनेरा शहरातील सावता मैदान परिसरात गुरुवारी मध्यरात्री थरकाप उडविणारी घटना घडली। वस्तीमध्ये घुसून 10 ते 12 जणांनी 27 वर्षीय ऋषिकेश खापेकर याला घरातून ओढत बाहेर काढले आणि निर्घुण मारहाण करत त्याची हत्या केली। या टोळक्याने हत्येनंतर कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना स्पष्ट धमकी दिली, कुणी पोलिसांना सांगितलं तर तुम्हालाही मारू। या घटनेनंतर परिसरात तीव्र भीती आणि संताप पसरला। घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। ऋषिकेश हा अतिशय गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष होता। त्याच्या मागे पत्नी, सासू आणि फक्त 12 दिवसांची लहान मुलगी आहे। विशेष म्हणजे 3 दिवसांनी या बाळाचे नामकरण ठरले होते, मात्र त्याआधीच हा दुर्दैवी प्रसंग आला। आमदार रवी राणा यांनी या घटनेची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील चौहान यांना कठोर शब्दात फैलावर घेतले। त्या पाठोपाठ पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना फोन करून थेट निर्देश दिले। बंडरामध्ये जी घटना झाली ना, तिथे सगळं परिवार आहे उभा माझ्यासोबत। ती आहे बंडराची। काल वातावरण खराब झालं असतं, मी तिथे गेलो असतो तर, पण असं आहे आता की पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल की घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू, हे तर खूप मोठी दादागिरी झाली ना। तर त्या लोकांना जे पकडलं आता पोलिसांनी, त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारते त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे बा। काय नाही तर काय, हे सगळे असं गुंडागर्दी चालन, धंदे चालन, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होऊन जाईल। तर थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करून त्यांना फिरवा, जिथं त्यांना मारलं त्या जागेवर आणा, त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे, धुलाई करत आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे। नाही तर काय, इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे। आता आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करतो, तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागेल समोरून। काय तेवढं कडक मला 2 दिवसात ॲक्शन घेऊन दाखवा। आरोपींची वस्तीमध्ये धिंड काढा, धुलाई करा, बडनेरात कायदा सुव्यवस्था नीट करा, गुन्हेगारांना वठणीवर आणा। याशिवाय मृतकाच्या कुटुंबाला त्यांनी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। यावेळी भाजपा आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते।